सगळ्यांचं स्वागत आहे फाउंडेशन कोर्समध्ये. LFU तर्फे आपण हा कोर्स घेतोय. तर मी आज शिकवणार आहे तुम्हाला टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. ओके, तर माझं नाव आहे शुभम सोमवंशी. ओके, तर आपण चालू करूया. त्याच्या आधी सगळ्यात पहिला आपण थोडंसं पिरियॉडिक टेबल रिवाइज करूया, कारण की केमिकल बॉन्डिंग मध्ये एलिमेंट्स हे इम्पॉर्टंट आहेत, कारण की बॉन्डिंग कुणाच्यात होणार आहे तर एलिमेंट्स मध्ये होणार आहे. ओके, तर त्याच्या आधी जे पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यात किती 4 टाइपचे हे असतात, ब्लॉक्स असतात. तर फर्स्ट आहे एस ब्लॉक. ओके, हा कुठला आहे डी ब्लॉक, हा कोणता आहे पी ब्लॉक आणि हा कोणता आहे एफ ब्लॉक. ओके, तर एस ब्लॉकचे जे एलिमेंट्स असतात ते स्टार्टिंग कुठून होते, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ओके, हा फर्स्ट ग्रुप, हा सेकंड ग्रुप. तर हे जे ग्रुप्स आहेत, तर एस ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट हायड्रोजन, हे खालचे जे जेवढे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो मेटल्स. तर एस ब्लॉक चे जे एलिमेंट्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण मेटल्स. ओके, आता पी ब्लॉक कडे येऊया. पी ब्लॉकचे जेवढे एलिमेंट्स आहेत हे सगळे एलिमेंट्स कशाच्या कॅटेगरीमध्ये येतात तर नॉन मेटल्स. ओके, एवढं लक्षात घ्या की एस ब्लॉक हा मेटल्स म्हणून ओळखला जातो आणि पी ब्लॉक हा नॉन मेटल म्हणून ओळखला जातो. तर पी ब्लॉक हे नॉन मेटल. उरला डी ब्लॉक. तर डी ब्लॉक मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम हे जे पूर्ण आहेत त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स पण म्हणलं जातं. ओके, तर हे पण मेटल्सच आहेत. आणि एफ ब्लॉक बद्दल आपण चर्चा नाही करणार, कारण की एफ ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत काही काही न्यूक्लियर रिएक्टिव्ह आहेत. ओके, तर एवढंच. तर फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की एस ब्लॉक मेटल्स आहेत, डी ब्लॉक्स पण मेटल्स आहेत, त्याच्यात एक परत अजून काय म्हणतात मेटलाइट्स पण आहेत आणि पी ब्लॉक नॉन मेटल्स आहेत. ओके, एवढं लक्षात घ्या. आता पुढे जेव्हा आपण टाइप्स ऑफ बॉन्ड बघणार आहे तर मेटल, नॉन मेटल यांच्यामध्ये बॉन्डिंग कशी होते, मेटल मेटल मध्ये बॉन्डिंग कशी होते, त्याच्यामुळे हे जे पिरियॉडिक टेबल मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स ह्याच्यामधला फरक तुम्हाला पहिला लक्षात घ्यायचा आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया दुसरा अजून या टाइप्स ऑफ बॉन्ड. सगळ्यात पहिला बॉन्ड आहे बघणार आहे आपण आयोनिक बॉन्ड. ओके, त्याच्या आधी बॉन्ड म्हणजे काय असतो. ओके, लक्षात घ्या बॉन्ड म्हणजे एखादा एलिमेंट आणि दुसरा एलिमेंट जेव्हा जवळ येतात. ओके, एक एलिमेंट आणि दुसरा एलिमेंट जेव्हा जवळ येतो त्याच्यापासून जे नवीन प्रोडक्ट तयार होतं. ओके, प्रोडक्ट, तर त्यांच्यामधला जो फोर्स आहे, ते दोघं जे एकत्र येत आहेत, ओके, त्या एकत्र येण्याला म्हणतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी आहे, फोर्स आहे, तर त्याला म्हणतो बॉन्ड म्हणतो आपण. सपोज एक एलिमेंट घेतला मी ए, ओके, प्लस बी. ओके, हा आपला रिएक्टंट आहे, तर बनणार काय ए आणि बी. ओके, तर बॉन्ड आपण असं या डॅशने शो करतो. ओके, तर बॉन्डचा अर्थ काय असतो, ए आणि बी मध्ये काय एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता लक्षात घ्या की बॉन्ड जे बनतो कशामुळे. ओके, थोडंसं मी तुम्हाला सांगतो की बॉन्ड कशामुळे बनतो. आता लक्षात घ्या, बॉन्ड कोणताही बॉन्ड असू द्या, आयनिक बॉन्ड असू द्या, या पुढे जेही शिकवणार आहे बॉन्ड बनतो इलेक्ट्रॉन्समुळे. ओके, बॉन्ड कशामुळे बनतो, इलेक्ट्रॉन्समुळे. एक एलिमेंट दुसरा एलिमेंट त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, तर ते इलेक्ट्रॉन्समुळे बॉन्ड बनतो. सपोज एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर NaCl हे काय तयार करते, NaCl. ओके, आता Na हा फर्स्ट ग्रुपचा एलिमेंट आहे ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे 11, म्हणजे ऍटॉमिक नंबर 11. ओके, जर त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 281. ओके, आणि Cl चं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय 2887. ओके, आता जर तुम्ही बघितलं तर हे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, हे जे मी लिहिलेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स कुठे असतात, ऑर्बिट मध्ये असतात. ओके, इलेक्ट्रॉन्स कुठे असतात, ऑर्बिट मध्ये. ते इलेक्ट्रॉन्स
ओके, ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे शेवटच्या ऑर्बिटमध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्यांना काय म्हणायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि तेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करतात, बॉन्ड बनवतात. ओके, तेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करतात, बॉन्ड बनवतात. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बॉन्ड कोण बनवणार आहे, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, बॉन्डिंग मध्ये कोण पार्टिसिपेशन घेणार आहे, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आतापर्यंत तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की बॉन्डिंग मध्ये कुठले इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व्ह होणार आहेत, तर जे इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये, तर हा एक इलेक्ट्रॉन आणि हे 7, म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स काय बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. ती कशी होणार बॉन्डिंग मी सगळं सांगतो, पण एवढं लक्षात घ्या की हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्यांना काय म्हणतो आपण, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. ओके, आता आपण फर्स्ट बॉन्ड बघूया की आयोनिक बॉन्ड. ओके, आता लक्षात घ्या की आयोनिक बॉन्ड नावातच आहे, तर आयोनिक, आयोन मध्ये आयन आहे. ओके, आयोनिक मध्ये काय, आयन आहे. ओके, तर आयन काय असतो, सपोज फर्स्ट ग्रुपचे जे एलिमेंट्स आहेत, सोडियमचं एक्झाम्पल घेऊया आपण. सोडियम, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, आता सांगितलं होतं की 2, 8 आणि 1. ओके, जर आपण कम्पेअर केलं का, इथं न्यूक्लियस आहे. ओके, इथं आहेत 2 इलेक्ट्रॉन, 1, 2. ओके, इथं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि उरलेला 1 इलेक्ट्रॉन इथे आहे सपोज. ओके, मी या जो क्रॉस आहे ते इलेक्ट्रॉन शो करतोय. ओके, तर हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आहे. हा एक इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर जाईल, ओके, हा एक इलेक्ट्रॉन जेव्हा डोनेट म्हणजे सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला असं सपोज करा की एक जर इलेक्ट्रॉन जर दिला तर टोटल काय झालं की एक इलेक्ट्रॉन कमी झाला, म्हणजे काय झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 2 आणि 8. ओके, आता आपल्याला माहित आहे की जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. जर एक इलेक्ट्रॉन कमी गेला तर याचा अर्थ आहे की एक प्रोटॉन जास्त झाला. कुठं जास्त झाला, न्यूक्लियस मध्ये जास्त झाला. तर न्यूक्लियस मध्ये जर एक प्रोटॉन जास्त जर झाला असेल तर त्याच्यावर कुठला चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज. का, कारण की प्रोटॉनवर कसला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. तर हे Na काय असणार आहे, Na+. ओके, Na काय, Na+. तर आयनिक बॉन्ड म्हणजे काय, लक्षात घ्या की आयनिक बॉन्ड हे आयन्स मुळे बनतो. ओके, लक्षात घ्या आयन्स. आणि आयन्स तयार कसे होतात हे लक्षात घ्या की आयन्स तयार कशाने होतात, डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, जर एक इलेक्ट्रॉन डोनेट केलं तर, डोनेट याचा अर्थ दिलं. ओके, एक इलेक्ट्रॉन जर डोनेट केलं तर जसं सोडियम एक्झाम्पल आहे तसंच मॅग्नेशियम पण आहे. ओके, मॅग्नेशियम काय सेकंड ग्रुपचा एलिमेंट आहे. ओके, जर मॅग्नेशियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय असतं, 2, 8, 2. ओके, तर मॅग्नेशियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 आहेत. ओके, तर आपल्याला लक्षात घ्या की फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच डोनेट होऊ शकतात, कोणीही डोनेट नाही होत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठे असतात, आउटर मोस्ट ऑर्बिट. ओके, लक्षात घ्या. तर हे जेव्हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण डोनेट केले तर डोनेट केल्यामुळे काय तयार होणार, 2 इलेक्ट्रॉन इथून निघून गेले, म्हणजे याचा अर्थ आहे की 2 प्रोटॉन मॅग्नेशियम मध्ये पण उरणार. तर मॅग्नेशियम वर चार्ज किती येणार, Mg+2. ओके, इथं काय सोडियम प्लस आणि इकडे काय Mg+2. सगळ्यांना कळालं. ओके, तर लक्षात घ्या की हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे डोनेट होतात तेव्हा एक एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन निघून जातात, एक्सेस नाही इलेक्ट्रॉन्स निघून जातात आणि प्रोटॉनवर काय असतो, एक्स्ट्रा प्रोटॉन होतात. आणि ते प्रोटॉन एक्स्ट्रा काय असते, चार्ज म्हणून रिप्रेझेंट करतो, +1, +2. याचा अर्थ आहे की 2 इलेक्ट्रॉन Mg मध्ये नाही आहेत. Na+ चा अर्थ आहे की एक इलेक्ट्रॉन Na मध्ये नाहीये. ओके, तर हे जे आयन्स आहे या आयन्स पासून काय बनणार आहे, आयोनिक बॉन्ड बनणार आहे. ओके, तर लक्षात घ्या की आयन्स 2 टाईपचे असतात, एक पॉझिटिव्ह आयन ज्याला आपण म्हणतो कॅटायन्स. ओके, Na+ आणि Mg+ हे काय, कॅटायन्स आहेत. ओके, तर हे काय कॅटायन्स आहेत. सगळ्यांना कळलं, ठीक आहे. आता कॅटायन्स झाले तर एनायन्स पण असणार आहेत, तर ते एनायन्स सांगतो मी.
ओके, तर आता आपण बघूया एनायन्स बघूया. तर एनायन्स जर बघितलं, एनायन्स एनायन्स कसं बनतात. सपोज एक एक्झाम्पल घेतलं मी क्लोरीनचं. क्लोरीन कुठला हॅलोजन ग्रुप मधला एक एलिमेंट आहे, 17 नंबर ग्रुप. ओके, 17 ग्रुप क्लोरीन. ओके, क्लोरीनचं किती असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2, 8, 8 आणि 7. ओके, तर हे क्लोरीन जे आहे ते नॉन मेटल आहे. ओके, हे क्लोरीन काय एक नॉन मेटल आहे. आणि एवढं लक्षात घ्या की मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन देण्याची आणि नॉन मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन घेण्याची. ओके, मग हा क्लोरीन काय नॉन मेटल आहे का? कारण की हा पी ब्लॉक मध्ये, सगळ्यात पहिला सांगितलं होतं पिरियोडिक टेबल मध्ये की जे पण नॉन मेटल्स असतात ओके ते पी ब्लॉक मध्ये आहेत. तर हे जे नॉन मेटल्स असते यांची टेंडन्सी काय असते इलेक्ट्रॉन घेण्याची. ओके, यांची का अशी टेंडन्सी असते? कारण की यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय हे पूर्ण बाकीच्या आधी अगोदरच्या चॅप्टर मध्ये झालेलं असेल. ओके, तर हे 2, 8, 8, 7. 7 काय त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नंबर आहे. ओके, 7 काय त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नंबर आहे. ओके, आता हा क्लोरीन डायग्राम काढून दाखवतो. हा न्यूक्लियस त्याचा. ओके, इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2, 8, 8, 7. सॉरी 8 नाही इथं. 2, 8, 7 17 असतो. ओके, जर इथं बघितलं तर 2, 8, 7. 7 काय त्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक नंबर आहे. ओके, हे 7 काय करणार आता एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. ओके, एक इलेक्ट्रॉन काय करणार? ऍक्सेप्ट करणार. ऍक्सेप्टचा अर्थ आहे तो घेणार. घेणार का सांगितलं? कारण की हे नॉन मेटल आहेत आणि जेवढे पण नॉन मेटल्स असतात ते इलेक्ट्रॉन घेतात स्वतःकडे. जर एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनने जर घेतला म्हणजे काय? एक इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसं दाखवतो आपण? असं. ओके, ओके, सपोज हा एक इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मध्ये आला. लक्षात घ्या, एक इलेक्ट्रॉन या ऑर्बिट मध्ये आला तर इथं काय तयार होणार? ओके, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होणार. ओके, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होणार. याचा अर्थ काय झाला की क्लोरीन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन होते त्याच्यापेक्षा एक इलेक्ट्रॉन ऍड झालाय. तर क्लोरीन कशात कन्व्हर्जन होणार? क्लोरीनचं Cl मायनस मध्ये. हे मायनस काय दर्शवतंय की एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन क्लोरीन मध्ये आलेला आहे. ओके, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन क्लोरीन मध्ये आलेले. ओके, अशांना म्हणतो आपण एनायन्स. ओके, मगाशी जे बघितलं सोडियम मॅग्नेशियम ते काय होते? कॅटायन्स होते. तर हे क्लोरीन मायनस वाला काय? एनायन्स आहेत. हे लक्षात घेतलं तर तुम्हाला आयनिक बॉन्डिंग खूप सोपं जाणार आहे की कॅटायन्स म्हणजे काय, एनायन्स म्हणजे काय आणि कॅटायन्स आणि एनायन्स बनतेत कसे. ओके, त्याच्यासाठी पिरियोडिक टेबल मध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स एवढं जर कळलं तर हे खूप सोपं होऊन जातं. ओके, कॅटायन्स कसे बनतात? इलेक्ट्रॉन दिल्यामुळे. आणि एनायन्स कसे बनतात? इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे. एवढं जर कळलं तर आयनिक बॉन्डिंग पूर्णपणे कळून जाईल. ओके, आता आपण बघूया की नेमकं बनतंय कसं आयनिक बॉन्डिंग. ओके, आता लक्षात घ्या की आयनिक बॉन्डिंग कशात बनणार आहे? मी आता सांगितलं आयन्स मध्ये. ओके, आयनिक बॉन्डिंग आयन्स मध्ये बनणार आहे. तर आता आपण दोन टाईपचे आयन्स बघितले, एक कॅटायन आणि एक एनायन. ओके, कॅटायन प्लस एनायन. ओके, प्लस नाही. कॅटायन्स अँड एनायन मध्ये बॉन्ड बनणार आहे. ओके, ह्याच्यामुळे हे आयन्स आहेत आणि आयन्स मुळेच आयोनिक बॉन्डिंग बनते. ओके, आता बघूया की आयन्स कसं बनते हे सांगितलं आता मी. कॅटायन्स कसं बनतात, आयन्स कसं बनते. आता एक एक्झाम्पल देऊन सांगतो की प्रॉपर आयनिक बॉन्डचं एक एक्झाम्पल. ओके, तर आपण बघूया एक्झाम्पल. सपोज Na प्लस एक रिएक्शन आहे ज्याच्यात काय बनते? NaCl. ओके, हे Na आणि हा Cl त्याच्यामुळे बनते NaCl. आता यांच्यातला जो बॉन्ड आहे तो आहे आयोनिक बॉन्ड. तो कोणता? आयोनिक बॉन्ड.
ओके, आता आता एक 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 समजू की कसा बॉन्ड हा बनलेला आहे. आयनिक बॉन्ड बनतो कसा आपण ते पण बघूया. हा सोडियम आहे. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती सांगितलं? 281. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 28 आणि 7. ओके, तर इथं जर बघितलं आपण इमेज काढूयाची. ओके, इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन्स? 2. ओके, या मधल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि इथं किती? 1 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये. ओके, प्लस इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 287. ओके, तर हा क्लोरीनचा न्यूक्लियस झाला फर्स्ट, हा थर्ड. ओके, तर इथं किती? 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 8 आणि इथं किती? 7 इलेक्ट्रॉन आहेत. तर 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, हा इथं 1 आहे, इथं 7. आता मी तुम्हाला म्हणलं की सोडियम हा मेटल आहे आणि क्लोरीन काय? नॉन मेटल आहे. तर मी मगाशी सांगितलं होतं मेटल्स काय असतात? मेटलची टेंडन्सी काय असते? तर एक इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असते त्यांची. आणि क्लोरीनची टेंडन्सी काय असते? टेंडन्सीचा अर्थ की तो काय आवडतं त्याला. ओके, सोडियमला 1 इलेक्ट्रॉन द्यायला आवडतं आणि क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन घ्यायला आवडतं. का? कारण की क्लोरीन नॉन मेटल आहे आणि सोडियम काय? एक मेटल आहे. ओके, तर मेटल काय करतात? 1 इलेक्ट्रॉन देतात आणि नॉन मेटल काय करतात? 1 इलेक्ट्रॉन घेतात. ओके, तर हा सोडियम काय करणार? 1 इलेक्ट्रॉन या क्लोरीनला देणार. ओके, 1 इलेक्ट्रॉन कुठं देणार? या क्लोरीनला देणार. मग कसं स्ट्रक्चर तयार होणार दोघांचं आपण बघूया. हा न्यूक्लियस, हा फर्स्ट ऑर्बिट, हा सेकंड. ओके, तर इथं किती इलेक्ट्रॉन्स होते? 2 आणि इथं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आता जर दुसरीकडे बघितलं आपण, हे काय? सोडियम आहे. आता सोडियम कशात गेला? सोडियम प्लस मध्ये. ओके, आता प्लस कसं कळालं का? कारण 1 इलेक्ट्रॉन इथून निघून गेला. ओके, तर याच्या न्यूक्लियस मध्ये 1 प्रोटॉन एक्स्ट्रा झाला. तर हा सोडियम Na प्लस मध्ये तयार झाला. ओके, आणि इथं काय आहे आपला? एक क्लोरीनचा न्यूक्लियस आहे. इथं त्याचा फर्स्ट ऑर्बिट, हा सेकंड आणि इथं काय झाला? थर्ड ऑर्बिट. ओके, तर इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 8. आता इथं किती इलेक्ट्रॉन्स होणार? इथं काय किती होणार? 8 इलेक्ट्रॉन्स. का आलं का 8? कारण इथं लास्टच्या ऑर्बिट मध्ये किती होते? 7 इलेक्ट्रॉन्स होते. तर हा 1 इलेक्ट्रॉन लास्टच्या ऑर्बिट मध्ये गेला तर किती इलेक्ट्रॉन झाले? 8 इलेक्ट्रॉन झाले. ओके, आता हे याला काय म्हणतात? Cl मायनस. याला काय म्हणायचं? Cl मायनस. आता जर बघितलं सोडियम आणि Cl, आता काय? सोडियमने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला. आता हे काय तयार झालेत? आयन्स. आणि मी तुम्हाला काय म्हणलं होतं की आयनिक बॉन्डिंग कशामुळे असते? तर आयन्समुळे. तर ह्या दोघांमधला जो फोर्स आहे, ओके, मी काय म्हणतो या दोघांमधला जो फोर्स आहे तर त्याला म्हणतात आयनिक बॉन्डिंग. आयनिक बॉन्डिंग एक मेटल आणि एक नॉन मेटल मध्ये होत असते. आणि कशी होते बघितलं ना? डोनेट करतो आणि हा एक्सेप्ट करतो. डोनेट आणि एक्सेप्ट केल्यानंतर हे असे मॉलिक्युल्स. ओके, याला एक मॉलिक्युल म्हणायचं. ओके, आणि हे काय आहेत? आपले एलिमेंट्स आहेत. जेव्हा डोनेट आणि हा एक्सेप्ट करतो तर याच्यामुळे एक मॉलिक्युल तयार होतो. तर याला काय म्हणतो आपण? आयनिक बॉन्डिंग. ओके, कारण की 2 आयन्स मध्ये तयार झालेले बघ. आणि NaCl म्हणजे मीठ असतं. ओके, आपण जे घरात खातो ते मीठ. ओके, हे कसं असतं? मीठ बघितलं असतं तर क्रिस्टलाइन असतं मीठ. ओके, तर हे एक मीठ आहे. NaCl म्हणजे मीठ आहे. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, आपण बघूया अजून. हे सगळ्यांना समजलं असेल. ओके, तर दुसरं बघूया आपण की Mg आहे. सपोज एक्झाम्पल घ्या. या ओके, Mg प्लस Cl. ओके, इथं तयार होतं MgCl2. ओके, त्याला असं पण लिहितो आपण MgCl2. आता जर इथं बघितलं Mg हा सेकंड ग्रुपचा एलिमेंट आहे. ओके, Mg काय? हा मेटल आहे. हा काय? नॉन मेटल आहे. Mg मध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं तयार होतं? 2 8 2 आणि क्लोरीन किती आहे? 2 8 7. ओके, पण 2 क्लोरीन आहेत ना. ओके, आता मी दाखवतो तुम्हाला की कसं त्याचं प्रेझेंटेशन असतं. जर इथं बघितलं Mg, मी Mg ला मध्ये लिहितो. ओके, आता मी फक्त आणि फक्त त्याचे फक्त आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स दाखवणार आहे. का? कारण की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स मध्येच बॉन्डिंग होते.
तर याचे Mg मध्ये किती आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. ओके, 1 आणि 2. मी फक्त आणि फक्त बाहेरचे ऑर्बिट दाखवतोय फक्त आणि फक्त. ओके, आता हा क्लोरीन आहे. क्लोरीन किती आहेत आपल्याकडे? 2 क्लोरीन आहेत. इथे एक क्लोरीन आहे. ओके, हा एक क्लोरीन आहे आणि हा एक क्लोरीन आहे. तर क्लोरीनचा मी फक्त आणि फक्त आउटर मोस्ट ऑर्बिट दाखवणार आहे. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, तर मी 7 इलेक्ट्रॉन्स काढतो. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, इकडे पण 1 2 3 4 5 6 आणि 7. आता मी काय म्हणलं की कोणताही आयनिक बॉन्ड कसा तयार करतो? एक इलेक्ट्रॉन कोण देतो? मेटल्स इलेक्ट्रॉन्स देतात आणि नॉन मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. त्याच्यानेच काय बनतं की आपलं बॉन्ड बनतो. ओके, तर बॉन्ड हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. ओके, आता मला सांगा मेटल्सवर किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि नॉन मेटल्स कडे काय आहे की 1 इलेक्ट्रॉनची कमी आहे. ओके, नॉन मेटल्स मध्ये काय 1 इलेक्ट्रॉनची कमी आहे. मेटल्स कडे किती आहे? 2 इलेक्ट्रॉन. तर लक्षात घ्या की प्रत्येक एलिमेंट जो असतो त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्याचं बघतो तो. ओके, म्हणजे कोणतीही रिएक्शन तेव्हा होते जेव्हा एलिमेंट स्वतःचं ऑक्टेट पूर्ण करतात. ओके, ऑक्टेटचा अर्थ असतो की त्याचं जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असायला पाहिजे ते 8 असायला पाहिजे. जर तुम्ही इथं बघितलं तर 2 8 2. ओके, तर काय Mg काय करणार की 2 इलेक्ट्रॉन आपले देणार, त्यामुळे त्याच्याकडे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये काय होणार? 8 इलेक्ट्रॉन राहणार. ओके, Cl कडे बघितलं तर Cl काय 7 नंबर आहे. तर तो फक्त आणि फक्त 1 इलेक्ट्रॉन जर त्यांनी घेतला तर त्याचं काय होणार? ऑक्टेट कंप्लीट होणार. लक्षात घ्या. आता क्लोरीन काय 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे, त्याला 7 डोनेट करण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे, त्यामुळे हा नॉन मेटल आहे. ओके, तर नॉन मेटल काय सांगतो की इलेक्ट्रॉन घेत असतो आणि मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन देत असतात. तर ते इलेक्ट्रॉन्स देतात का? तर हे त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ओके, तर ऑक्टेट एक कॉन्सेप्ट आहे, याच्या आधी झाली असेल की ऑक्टेट म्हणजे काय की प्रत्येक एलिमेंट रिएक्शन कशासाठी करतो किंवा प्रोडक्ट कशासाठी बनवतो? तर स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ऑक्टेटचा अर्थ आहे की सगळ्यात शेवटचं जे ऑर्बिट आहे त्याच्यात 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे, त्यांना म्हणतात ऑक्टेट कंप्लीट करणं. ओके, तर इथं जर बघितलं तर Mg काय करणार? हा 1 इलेक्ट्रॉन इथून इथे देणार. ओके, आणि हा 1 इलेक्ट्रॉन इकडे एक क्लोरीनला देणार. म्हणजे तयार काय झालं आपलं? MgCl2. ओके, MgCl2. याचा अर्थ की Mg कसा आहे? Mg ने 2 इलेक्ट्रॉन दिले तर Mg काय +2 मध्ये आणि क्लोरीन -1 मध्ये. ओके, क्लोरीन किती आहे? -1 मध्ये. लक्षात घ्या, हे जे दाखवते हे काय आयन्स आहेत, क्लोरीन आयन्स आहेत. ओके, तर हे तुम्ही म्हणतात की -2 यायला पाहिजे. एका क्लोरीनवर -1 आहे, कारण की एका क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन घेतला, दुसऱ्या क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन घेतला, पण प्रत्येक क्लोरीन एकच इलेक्ट्रॉन घेतलाय, त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज किती आहे? -1. सगळ्यांना कळलं? ओके, तर ह्याला म्हणतात आयनिक बॉन्डिंग. तर एवढं कळलं असेल की आयनिक बॉन्डिंग कुणाला म्हणतात? तर आयनिक बॉन्डिंग लक्षात घ्या की आयन्स मध्ये असते. ओके, आयन्स 2 टाईपचे आयन्स असतात, कॅटायन्स आणि एनायन्स. तर हा कॅटायन आहे, हा एनायन आहे आपला. तर यांना म्हणतो आपण आयोनिक बॉन्डिंग. ओके, तर आपण नेक्स्ट बघूया. एक इमेज दाखवतो तुम्हाला मी. आयनिक बॉन्डची डेफिनेशन अँड एक्झाम्पल दिलंय की अन आयनिक बॉन्ड इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन द 2 atoms वेअर 1 atom ट्रान्सफर्स अन इलेक्ट्रॉन टू द अदर ॲटम. ओके, तर हा 1 इलेक्ट्रॉन सोडियम मधला जो मी सांगितलं होता की शेवटचा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन कुठं इकडे ट्रान्सफर झालेला आहे. हे काय आपला क्लोरीन आहे. ओके, हा क्लोरीन काय करतोय? आपला 1 इलेक्ट्रॉन घेतोय. ओके, जेव्हा 1 इलेक्ट्रॉन इथं जाईल तर इथं सपोज हा इलेक्ट्रॉन इथं गेला. ओके, हा इलेक्ट्रॉन इथे गेला तर क्लोरीन मध्ये किती झालं? 8 इलेक्ट्रॉन झाले बाहेरच्या ऑर्बिट मध्ये. ओके, आता हे जे सोडियम आहे हा सोडियम प्लस आहे, म्हणजे हा न्यूक्लियस आहे. ओके, आता हा न्यूक्लियस, हा जो न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्ह आहे. हा न्यूक्लियस काय करणार की इकडच्या इलेक्ट्रॉन्सला पण आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. ह्यालाच म्हणलेलं आहे त्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन याचा अर्थ असतो की 2 अपोजिट चार्ज मध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. आता आपण बघणार आहोत कोव्हॅलेंट बॉन्डिंग. सेकंड आपण बघणार आहोत. तर कोव्हॅलेंट बॉन्डिंगचा अर्थ आहे, नावाचाच अर्थ आहे कोव्हॅलेंट. कोचा अर्थ असतो की म्युच्युअली, म्युच्युअल म्हणजे दोघांमध्ये. ओके, आणि व्हॅलेंटचा अर्थ असतो काय?
की इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत, इलेक्ट्रॉन्स कुठे असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बघायचे आपल्याला. ओके, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तेच बॉन्डिंग मध्ये येणार आहेत. ओके, तर हे जे आहे शेअरिंग ना, कोव्हॅलेंटचा अर्थ आहे की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहे. होणार आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणते इलेक्ट्रॉन शेअर होणार आहेत, आउटर मोस्ट ऑर्बिट. आउटर मोस्ट ऑर्बिट. ओके, तर जे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होणार आहेत, शेअर होणार आहेत. तर याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, HCl बघूया आपण. ओके, तर लक्षात घ्या की कोव्हॅलेंट बॉन्डिंग कुणाच्यात बनते, तर दोन नॉन मेटल. ओके, नॉन मेटल आणि नॉन मेटल. नॉन मेटल आणि नॉन मेटल कोण असतात, पी ब्लॉकचे एलिमेंट नॉन मेटल्स असतात, जसं की H आणि Cl. ओके, आता H जर बघितलं तुम्ही तर त्याचं इलेक्ट्रॉनिक किती असतं, एकच इलेक्ट्रॉन असतो. ओके, आणि तो काय त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असणार. क्लोरीन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2, 8 आणि 7, 17 इलेक्ट्रॉन्स असतात. तर त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, 7 इलेक्ट्रॉन झाले. तर मी जर याचं डायग्राम काढली तर हा आपला हायड्रोजन आणि हायड्रोजनचा काय आपला हा एक त्याचा इलेक्ट्रॉन हा झाला. आणि क्लोरीन मी फक्त आउटर मोस्ट ऑर्बिट दाखवतोय. ओके, तर आउटर मोस्ट ऑर्बिट जर बघितलं तर हा क्लोरीन आहे. क्लोरीन कडे किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये. हे किती झाले, 7 इलेक्ट्रॉन. तर हा हायड्रोजन हा क्लोरीन काय करतो की एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. एक इलेक्ट्रॉन शेअर करतात याचा अर्थ आहे की एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन देणार, एक इलेक्ट्रॉन क्लोरीन घेणार. ह्याच्यामुळे काय होणार की दोघांमध्ये पण एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग होणार. म्हणजे हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन होता, तो आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करणार, क्लोरीन आपला एक इलेक्ट्रॉन शेअर करणार. याच्यामुळे हायड्रोजनकडे किती, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे याचा अर्थ आहे जर आपण बघितलं हा एक इलेक्ट्रॉन काय होणार, शेअर होणार. ओके, हा एक इलेक्ट्रॉन काय होणार, शेअर होणार. हेच मी असं दाखवू शकतो, हायड्रोजन हा त्याचा एक इलेक्ट्रॉन आणि हा इकडं क्लोरीन आणि हा इथं क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन आणि बाकीचे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. जर बघितलं हायड्रोजनकडे किती झाले, 2 इलेक्ट्रॉन झाले. हायड्रोजनकडे किती झाले, 2 इलेक्ट्रॉन. आणि क्लोरीनकडे किती झाले इलेक्ट्रॉन्स, 8. ओके, तर याचं काय की हायड्रोजनचाही ऑक्टेट कंप्लीट झाला आणि क्लोरीनचाही ऑक्टेट कंप्लीट झाला. ओके, ऑक्टेटचा अर्थ काय होता की ऑक्टेट म्हणजे काय की त्याचा जो आउटर मोस्ट ऑर्बिट आहे त्याच्यात काय त्याचे सगळे इलेक्ट्रॉन असले पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये या क्लोरीनचे 8 इलेक्ट्रॉन्स असतात, हायड्रोजनच्या किती 2. तर यालाच म्हणतात ऑक्टेट रूल. ओके, ऑक्टेटचा 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. हायड्रोजन मध्ये फर्स्ट ऑर्बिट आहे त्याच्यामुळे त्याची जी लिमिट आहे त्याच्यामुळे त्याच्यात किती फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात. ओके, कळलं सगळ्यांना. तर एक एक्झाम्पल आहे HCl चं, ज्याच्यात काय व्हायला ऍक्च्युअली शेअरिंग व्हायले. ओके, शेअरिंग ह्याला म्हणतात कोव्हॅलेंट बॉन्डिंग. जर बघितलं पूर्ण समजलं तुम्हाला, तर आपण बघूया दुसरं एक्झाम्पल बघूया अजून. दुसरं एक्झाम्पल काय बघू शकतो आपण, CH4 चं एक्झाम्पल. ओके, CH4 चं जर एक्झाम्पल बघितलं तर CH4 म्हणजे आपलं मिथेन. ओके, हे काय मिथेन आहे. जर मिथेन बघितलं तर कार्बनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किती असतं, 2 आणि 4. आणि हे दोघं नॉन मेटल आहे तर यांच्यात काय असणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्डिंग. हायड्रोजन मध्ये किती असतं, 1 इलेक्ट्रॉन. ओके, जर आपण बघितलं कार्बन, बरोबर, कार्बन मध्ये बघितलं तर मी असं ऑर्बिट काढतो आणि इथं किती आहे, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचे आउटर मोस्ट किती, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती हायड्रोजन आहेत, 4. आता लक्षात घ्या की एक हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन देऊ शकतो, कारण की हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. तर हा एक हायड्रोजन एका कार्बनला इलेक्ट्रॉन देणार. म्हणजे काय, हे देणार याचा अर्थ आहे की पूर्ण नाही देणार, म्हणजे चार्ज बनणार नाही. देणार म्हणजे काय, हायड्रोजन एक देणार आणि कार्बन पण एक देणार. म्हणजे काय होणार, शेअरिंग होणार. तर इथं एक कार्बन आहे, इथं हायड्रोजन आहे आणि इथं काय इलेक्ट्रॉन आहे. इथं हायड्रोजन आहे, इथं इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन, इलेक्ट्रॉन, हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन. कळलं. तर यांच्यामध्ये काय होणार, अशी शेअरिंग होणार. समजलं सगळ्यांना. तर किती बॉन्ड तयार झाले, 1, 2, 3 आणि 4. आणि पहिलंच सांगितलं होतं की बॉन्डिंग कुणाच्यात होते, इलेक्ट्रॉन्स मध्ये. आणि कुठल्या इलेक्ट्रॉन्स मध्ये, आउटर मोस्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये. तर हे कळलं. तर एक एक्झाम्पल आहे CH4, याला काय म्हणतो आपण, मिथेन. ओके,
तर हे 4 1 2 3 4 असे मिळून 4 कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्याच्यात. कोव्हॅलेंट बॉन्डचा अर्थ काय? शेअरिंग. एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनने, एक इलेक्ट्रॉन कार्बनने. सगळं समजलं सगळ्यांना? तर हे झालं कोव्हॅलेंट बॉन्डिंग. जसं की हे एक्झाम्पल आहे, हे आयोनिकचं झालं. जर इथं बघितलं तुम्ही, ओके, इथं जर बघितलं तर हे एक एक्झाम्पल आहे आयोनिक वरचं झालं, इकडचं कोव्हॅलेंट बॉन्डिंग. जर तुम्ही बघितलं तर हा हायड्रोजन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन. ह्याच्यामुळे काय म्हणते? H2O म्हणजे काय? वॉटर आपलं. ओके, तर वॉटर मध्ये पण कुठला बॉन्डिंग असतो? कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतो. लक्षात घ्या, कारण की ऑक्सिजन नॉन मेटल आहे, हायड्रोजन पण नॉन मेटल आहे. तर नॉन मेटल मध्ये लक्षात ठेवा कधी पण की कोव्हॅलेंट बॉन्डच बनणार आहे. मला सांगा, ऑक्सिजनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते किती असतं? 2 आणि 6. याचा अर्थ आहे की त्याला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, तर तो 2 इलेक्ट्रॉन कुठून घेणार? हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. तर काय? तर एका हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन शेअर करून घेणार, दुसऱ्या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन शेअर करून घेणार. याच्यामुळे काय झालं? त्याचा ऑक्टेट काय झाला? कंप्लीट. हा हायड्रोजनने इथं शेअर केलं, इथं काय झालेलं आहे? शेअरिंग. इथं काय झालेली आहे? शेअरिंग. इथं काय झालेलं आहे? शेअरिंग. याचा अर्थ आहे की ह्याच्यामध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेले आहे, आणि या आणि O आणि H मध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड, या O आणि या H मध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले. कळलं? तर यांना म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड्स. सगळ्यांना समजलं असेल? आता आपण एक बघूया पुढचं, मेटॅलिक बॉन्डिंग. ओके, आता मेटॅलिक बॉन्डिंग म्हणजे काय तर सांगूया. मेटॅलिक बॉन्डिंगचा अर्थ लक्षात घ्या की मेटल्स मध्ये काय असणार आहे? बॉन्डिंग असणार आहे. ओके, आता मेटल्स कोण आहेत? आपले एस ब्लॉक, बी ब्लॉक, हे जे एलिमेंट्स आहेत ते काय? मेटल्स आहेत. ओके, एक एलिमेंट म्हणजे कुठला? आपला मेटल्स आहे, त्यात एक दुसऱ्यांसोबत जे बॉन्ड असणार आहे, मेटल. आयनिक बॉन्ड कसं होतं? मेटल नॉन मेटल. ओके, मेटल मध्ये जो बॉन्ड असणार आहे तो कसला बॉन्ड असणार आहे? मेटॅलिक बॉन्डिंग. ओके, आता ह्याला दाखवतात कसं? ओके, हा बॉन्ड कसं दाखवतात? सपोज की हा जसं Na एक्झाम्पल आहे, तर Na काय होणार? Na आपला एक इलेक्ट्रॉन लूज करणार आणि Na प्लस मध्ये जाणार. ओके, आता आपण ह्यालाच आयन म्हणलं होतं. ह्याला आयन, कुठला पॉझिटिव्ह आयन आहे तर ह्याला म्हणायचं कॅटायन. ओके, हा एक इलेक्ट्रॉन इथं लूज करणार. हा सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला, सोडियम प्लस मध्ये तयार केलं. मेटल्सची ही एक हे असतं काय म्हणतात, मेटल्सला आवडतं की इलेक्ट्रॉन देणे. ओके, तर एक इलेक्ट्रॉन दिला तर सोडियम काय? Na प्लस मध्ये. असे मला सांगा, जर एक मेटल असेल, मेटल कसं हार्ड असतो, त्याच्यात किती तर मॉलिक्युल असतात, किती तर एलिमेंट्स असतात. ओके, इन्फायनाइट नंबर, असंख्य असे. मग असंख्य असे इलेक्ट्रॉन असणार. ओके, प्रत्येक सोडियम आपला एक इलेक्ट्रॉन सोडणार, कारण की एकच इलेक्ट्रॉन त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असतो. तर प्रत्येकाने एक इलेक्ट्रॉन जर सोडले तर असे असंख्य नंबर ऑफ काय असणार? इलेक्ट्रॉन्स असतील, आणि त्यांनाच आपण म्हणतो सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यांनाच काय म्हणतो आपण? सी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे समुद्र. ओके, इलेक्ट्रॉन्सचं समुद्र आहे. ओके, त्याच्यामुळे या इलेक्ट्रॉन्सचे समुद्र म्हणजे खूप जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, इलेक्ट्रॉन्स कुठून येत आहेत? तर मेटल्स कडनंच येत आहेत. ओके, आणि प्रत्येक मेटल्स काय करतोय? लक्षात घ्या की अपोजिट चार्ज मध्ये काय असतं? फोर्स असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह कोण आहे? सोडियम आहे. निगेटिव्ह कोण आहे? इलेक्ट्रॉन्स आहेत. तर प्रत्येक पॉझिटिव्ह चार्ज काय करेल? इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा म्हणजे फोर्स लावेल, तर फोर्स लावून ओढण्याचा प्रयत्न करेल. तर तसा असेल तर हा सोडियम या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल, हा सोडियम याला, हा सोडियम याला, हा याला. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन काय झालंय? प्रत्येक सोडियम कडनं काय करतोय? फोर्स एक्सपिरियन्स करतोय, म्हणजे फोर्स घेतोय. तर तसा असेल तर यांच्यात कशा टाईपची बॉन्डिंग असणार आहे? मेटॅलिक बॉन्डिंग. मेटॅलिक बॉन्डिंग कुणाकुणाच्यात असणार आहे? मेटल्स मध्ये. ओके, मेटल्स आणि मेटल्स मध्ये. तर याला काय म्हणतो आपण? मेटॅलिक बॉन्डिंग. होप तुम्हाला कळलं असेल मेटॅलिक बॉन्डिंग. तर मेटॅलिक बॉन्डिंग मध्ये काय असतं? मेटल्स असतात जे इलेक्ट्रॉन्स लूज करतात, आणि ते इलेक्ट्रॉन्स असे काय असतात? हे स्पेस मध्ये असतात, आणि हे स्पेस असतं
आणि प्रत्येक पॉझिटिव्ह हा एक इलेक्ट्रॉनला परत जे इलेक्ट्रॉन रिलीज केलंय त्यालाच अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, अट्रॅक्शन याचा अर्थ की तो त्याच्या स्वतःकडे वळण्याचा, का कारण की फोर्स आहे ना. आणि फोर्स का तयार होतोय, कारण की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतो, फोर्स असतो. ओके, कोणता फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा काय करतो, आपल्या इकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. काल सगळ्यांना ह्याला म्हणायचं मेटॅलिक बॉन्डिंग. तर आपण आतापर्यंत तिन्ही बॉन्डिंग बघितलेले आहेत. फर्स्ट आयनिक बॉन्डिंग, ज्याच्यात काय आयन्स, आयन्स याचा अर्थ की एक इलेक्ट्रॉन देतो, एक इलेक्ट्रॉन घेतोय. ओके, त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड. दुसरं कोव्हॅलेंट बॉन्ड, ज्याच्यात शेअरिंग होते. तिसरी मेटॅलिक बॉन्डिंग, ज्याच्यात मेटल्स मध्ये बॉन्ड बनते. ओके, तो कसा आहे, इलेक्ट्रॉन रिलीज झाला, एक इलेक्ट्रॉन गेला आणि त्याच इलेक्ट्रॉनला परत काय करतोय, तो अट्रॅक्ट करतोय. ओके, तर अशांना काय म्हणतो आपण, मेटॅलिक बॉन्डिंग. तर आपण क्वेश्चन्स बघूया 2-3. हा सगळ्यात पहिला क्वेश्चन. ओके, व्हॉट टाइप ऑफ बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. ओके, कोणत्या टाईपचा बॉन्ड फॉर्म होतो मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये. आयनिक बॉन्ड, आताच बघितलं ना, मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन देतात आणि आयनिक काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात. तर यांना काय म्हणतो, मेटल्स. कळलं सगळ्यांना, याला म्हणतो आपण आयनिक बॉन्डिंग. अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बाय फिल इन द ब्लँक्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता केमिकल बॉन्ड म्हणलंय त्यांनी. ओके, असं काहीच नाही म्हणलं की त्यांनी हा दुसरा हे आहे, म्हणजे स्पेसिफिक नाही सांगितलं की हा आयनिक बॉन्ड आहे का कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, हा स्पेसिफिक नाही सांगितलं. तर केमिकल बॉन्ड कशामुळे बनतो, इलेक्ट्रॉन गेनचा अर्थ घेतला आणि लॉस. आयनिक बॉन्ड मध्ये तेच होतं ना, एक जण इलेक्ट्रॉन घेतो, एक जण इलेक्ट्रॉन देतो. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतं, एक जण इलेक्ट्रॉन शेअर करतो. ओके, दोघ जण इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर करतात. तर याचा आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ दी अबोव. कळलं सगळ्यांना, केमिकल बॉन्ड विचारलेलं त्यांनी, स्पेसिफिक नाही. तर आपलं बॉन्ड 3 टाईपचे बॉन्ड आहे, बघितलं ना आपण. तिन्ही टाईपचे बॉन्ड मधले पहिलं आणि सेकंड जे ऑप्शन आहे त्याच्यामुळे आयनिक बॉन्ड तयार होतो आणि तिसऱ्या ऑप्शनमुळे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत सगळ्यांना. ह्याच्या पुढचे एक्झाम्पल्स तुमच्याकडे जे वर्कबुक असेल त्याच्यातनं सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हे बॉन्डिंगचं चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, कारण की पुढेही जे केमिकल बॉन्डिंग आहे त्याच्यात हे येणारच आहे. ओके, ऑल द बेस्ट सगळ्यांना.